देवेंद्रजी फडणवीसने हा सर्क्युलर इश्यू केला आणि प्रत्येक स्कूलमध्ये 7 दिवसामध्ये करायचा आणि आज हा सुरुवात आम्ही इथे केली आहे। ज्या ज्या लोकांनी वंदे मातरमाचा विरोध केला आहे त्यांना हा चोख उत्तर आहे आणि महाराष्ट्राचे लोक छत्रपती शिवाजी महाराजचे संतान हा वंदे मातरमचा विरोध करण्याच्या लोकांना ऐकणार नाही आहे। परत लोकांमध्ये इतका आक्रोश आहे की लोकांना असा निश्चय केला आहे की अबू आदमीचे घरासमोर सामूहिक वंदे मातरम होणार आहे। ज्याने याकूब मेमनने फाशी नको माफी देवा असा देशद्रोही आतंकवादीने ज्यांचं समर्थन केला होता असे काँग्रेसचे 3 आमदार असलम शेख, अमीन पटेल आणि रईस शेख पण आता ते आहेत तिथे भिवंडीमध्ये, त्यांचे घरासमोर पण लोकांनी वंदे मातरम करावा असा मी आवाहन करतो आणि मी स्वतः प्रत्येक ठिकाणी जाणार आहे। हा वंदे मातरमची प्रथम GR 6 महिन्यापूर्वी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबने आमच्या डिपार्टमेंट आणि आशिष शेलारजी सांस्कृतिक मंत्री यांना रेस्पॉन्सिबिलिटी दिली होती। 7 नोव्हेंबरला हा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1 वर्ष हा उत्सव वंदे मातरमचा साजरा केला जाणार आहे। सर, मुख्यमंत्र्यांना थेट रईस शेख यांनी पत्र लिहिलं आहे। अबू आझमींचंही असंच म्हणणं आहे की आम्ही जर कुराण तुम्हाला जबरदस्ती वाचायला सांगितलं तर तुम्ही वाचाल का? कुराण ज्याने वाचायची असेल त्याने पाकिस्तानमध्ये जावा, जर जबरदस्ती करायची असेल तर इथे तो रामायण वाचू शकता, इथे तो गीता वाचू शकता, इथे श्रीराम आरती भगवानची आरती करू शकता, इथे छत्रपती शिवाजी महाराजच्या राज तिलकच्या 300 वर्ष आपण साजरा करू शकता। हा अहिल्याबाई होलकरची भूमी आहे। इथे असा देशद्रोही देशविरोधी लोकांचा काय काम नाही आहे। मैं जाणून बुजून असा लोकांच्या विरोधामध्ये देशद्रोही शब्द इस्तेमाल करत आहे की जे वंदे मातरम आझादीचे मंत्र या गाण्याचा विरोध करत आहे ते देशाच्या विरोधामध्ये काम करत आहे। आज पुन्हा एकदा कबूतरखान्या संदर्भात आंदोलन सुरू होतं। जैन मुनी यांचं आंदोलन आहे, त्यांचं म्हणणं आहे की दादरचा कबूतरखाना पुन्हा सुरू करावा, ताडपत्री काढावी। मी पूर्वी पण सांगितलं आहे, हा कोर्टाचा आदेश होता, हा सरकारचा आदेश नव्हता। तरी पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अतिशय चांगली रीतीने दोघंही ग्रुप्सने बोलून कसा मार काढायचा, हा एक लोकांचे स्वास्थ्याचा प्रश्न आहे, एन्व्हायरमेंटचा प्रश्न आहे, हा सर्व बाबी विचारात घेऊन त्याने कोर्टाचे निर्णयाप्रमाणे पुढे जाला सरकार असं सांगितलं होता आणि त्याप्रमाणे कोर्टाने जे महानगरपालिकाने निर्देश दिला, कमिटी गठीत केली, त्याने हे 4 स्थानांची निवड केली आहे। ते पण सकाळी फक्त 1 तासासाठी। हे मुनी जे विरोध करता आहे, मुनीचा आदर आहे, ते आमचे कोणतेही समाजच्या मुनी असेल त्यांच्या वेशाचा, त्यांचे नामाचा, त्यांचे कामाचा आदर असला पाहिजे, पण त्या कामाची मी सहमत नाही आहे। काही बोलणार आहात किंवा त्यांच्याशी चर्चा करणार आहात किंवा मध्यम मार्ग काढणार आहात? कारण त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं आंदोलन आता सुरू कोर्ट त्याने मी परत सांगतो, मी त्यांच्यावर सहमत नाही आहे, मी त्यांचे आदर करतो, पण हा त्यांचा जे निर्णय त्यावर मी सहमत नाही। सर, मतदार यादी संदर्भात मविवा आणि विरोधकांनी मोर्चा काढलेला होता, त्यानंतर तुम्ही एक आव्हान दिलेलं होतं। तुम्हाला काय वाटतं, मतदार याद्यांमध्ये खरंच घोळ आहे का आणि कुठल्या मतदारसंघांमध्ये हा घोळ? त्यामुळे आज अबू आझमींच्या घरासमोर वंदे मातरम म्हटलं जाणार आहे। मुसलमान आमदारांच्या घराबाहेर सामुदायिक वंदे मातरम म्हणणार असल्याचं मंत्री मंगल प्रभात लोढांनी स्पष्ट केलेलं आहे।